नाना भाऊ. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र कोड वहिवाट व शेतजमिनी कायदे सुधारणा अधिनियम 2026 या बिलावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महाराज, आपण वाचलं असेल याच्यामध्ये जे माननीय मंत्री महोदयांनी जे उद्देश व कारणे यांचे निवेदन, याचा 3 नंबर, सावरकरजी 3 नंबर, उद्देश व कारणे यांचे निवेदन, वर निर्देश केलेल्या संबंधित कूड वहिवाट कायद्याची अनुक्रमे कलम 63 1 अ 447 अ व 89 अ यामध्ये खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी किंवा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शेतजमीन हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी शेतजमीन मोठ्या तुकड्याची खरेदी करण्यामध्ये मालकी हक्काची पडताळणी करणे, वारसा हक्क निश्चित करणे, विविध कायदेशीर परवानग्या मिळवणे, प्रलंबित खटले इत्यादी सारख्या प्रक्रियात्मक अडचणी अंतर्भूत आहेत. म्हणून राज्यामध्ये उद्योग अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी अशा जमिनीची औद्योगिक वापर सुरू करण्याकरिता आणखीन मुदतवाढ देणे शक्य व्हावे म्हणून उक्त कलमामध्ये सुधारणा करण्याची प्रस्तावित केलेला आहे. अध्यक्ष महाराज, हे बिल आपल्याला अनेक लोकांच्या मनात एक शंका आहे, सत्ता पक्षाकडूनही आलेली आहे, आमच्याकडूनही आलेली आहे. अध्यक्ष महाराज, मगाशी सावरकर साहेब असतील, सगळ्यांनी सांगितलं की अखेरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी व्हावा. आपण औद्योगिक व्यवस्थेसाठी जे काही आपण स्टॅम्प ड्युटी घेतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की त्याला कशी कमी करता येईल त्याच्यावर काम केलं जाते. दुसरं मग आपण पाहतो की ते IT विभागासाठी आपण जमीन देतो तर त्याच्यात पुन्हा अजून कमी केली जाते. पण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून असा कुठलाही निर्णय होत नाही. एखादा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मेहनतीने पैसे कमवले आणि त्याला जमीन घ्यायची झाली तर त्याच्यासाठी कुठलीही माफी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याच पद्धतीची व्यवस्था असते. औद्योगिक व्यवस्थेसाठी करायला कोणाचा विरोध नाही, औद्योगिक व्यवस्था निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे. पण जबरदस्ती शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणं, दबाव आणणं आणि त्या पद्धतीनं त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांना नाममात्र दरामध्ये जमिनी घेऊन कशा ताब्यात घेण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रात चाललेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र कूड वहिवाट व शेतजमीन अधिनियम सूचना सुधारणा त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की 3 मध्ये महाराष्ट्र याच्या 63(1) अ मध्ये दुसऱ्या परंतु का नंतर पुढील परतुके समावेश करण्यात येतील, परंतु तसे एखाद्या व्यक्तीने 17 मे 2024 ते 1 जानेवारी 2016 या कालावधीत खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी जमीन खरेदी केली असेल तर तिला शासनाद्वारे बिनदिश करण्यात येतील अशा शर्तींना अधीन राहून खरेदीच्या दिनापासून एकूण 15 वर्षाच्या कालावधीत जमिनीच्या खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी अशी जमीन वापरण्यास परवानगी देण्यात येईल. पण अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की आपण राज्यांनी कायदा केला होता आणि ती ज्या उद्योगासाठी ती जमीन ताब्यात घेतली होती ती जमीन वापरली गेली नाही तर आपण शेतकऱ्यांना परत करण्याचं आपलं धोरण होतं. माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय केला आणि त्यामुळे आपल्याला ती अडचण निर्माण झाली. खरं तर आदरणीय आमचे सहकारी मित्र अर्जुन खोतकरांनी सांगितलं की आम्ही कायदे मंडळ आहोत आणि त्या पद्धतीचा कायदा आपण निर्माण केला पाहिजे जो सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये आपल्याला ज्या काही निर्देश त्यामध्ये कायदा त्यांनी ज्या काही सूचना दिल्या त्याच्यावर आपण राज्यांनी कायदा केला पाहिजे. कारण की अनेक ठिकाणी औद्योगिक विकासासाठी जमिनी घेतल्या गेल्यात. माझ्याच मतदारसंघामध्ये आमच्या लाखनी तालुक्यातील मुंडीपार गावामध्ये बेलसाठी जमीन घेतली आणि ती जमीन घेतल्यानंतर आता त्याला 20 वर्ष पूर्ण झाले आणि 20 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा ती जमीन त्याच्याच ताब्यात आहे. अजूनपर्यंत तिथं कुठला उद्योग आला नाही आणि उद्योग येण्याची कुठली शक्यता नाही.
शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. इथं उद्योग आलं असतं तर आम्हाला काम मिळालं असतं, रोजगार मिळाला असता, नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण आता तिथं रोजगारही आला नाही आणि म्हणून आम्हाला जमिनी परत करा अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं. काही लोकांनी तर त्या ठिकाणी जबरदस्ती जमीन करायचा प्रयत्न पण केला, पण त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम झालं. मग आपण उद्योग आणू शकत नाही शेतकऱ्यांच्या कमी किमतीमध्ये, कारण की आपण जेव्हा एखादी जमीन ॲक्वायर करायला सुरू करतो तर तिथलं जे रजिस्ट्री असेल त्याप्रमाणेच आपण जे काही असेल सगळ्यात जास्त रजिस्ट्री त्याप्रमाणेच त्या जमिनी घेतो. पण आपल्याला माहिती असेल की सर्रास आपली ती परंपरा राहिली गावामध्ये की 2 लाख असेल तर 1 लाखाची रजिस्ट्री तिथे केलं जातं. हे सगळ्यांनाच माहिती आहे, लपलं नाही. पण या निमित्तानं त्या जमिनी 2 लाखाच्या असतात, पण तिला घेतली जाते 1 लाखाच्या भावाने. त्याचं सर्रास शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं या कायद्यात जेव्हा आपण सगळ्या सुधारणा आणतो आहे तर म्हणून मगाशी आपल्याला सांगितलं की शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातली कायदे या ठिकाणी व्हावी, त्याची लूट होता कामा नये. त्याला त्या भागामध्ये जे काही जमिनीचे रेट असतील ती रजिस्ट्रीला आधार घेऊन केला तर तुम्हाला ते खरं मिळणारच नाही. पण जे काही त्या भागातल्या रजिस्ट्रीचं जे हे असेल त्या आधारावर शेतकऱ्यांजवळून जमिनी घेतल्या पाहिजेत आणि ज्या उद्देशासाठी त्या जमिनी घेतल्यात त्या उद्देशाची पूर्तता त्या ठिकाणी झाली पाहिजे. जेणेकरून एकीकडे आपण हे सांगतोय की उद्योगासाठी आम्ही जमीन घेतो तिथं रोजगार मिळेल, पण रोजगारही मिळत नाही आणि ते पूर्ण ते गावच्या गावं उद्ध्वस्त होताना आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या कायद्यामध्ये आपण आपल्या उत्तरामध्ये सांगावं की आपण ह्या सुधारणा त्या ठिकाणी आम्ही आणणार आहोत. मी मगाशी म्हणालो की स्टॅम्प ड्युटी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जमिनीच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी जे उद्योजक आहेत, बिल्डर आहेत, ते कसं त्या ठिकाणी संपवतात. मी तर तुम्हाला एक ड्राईव्ह केलात तुम्ही महाराष्ट्रामध्ये. एकीकडे राज्य सरकार कर्ज घेऊन कर्मचाऱ्याचे पगार किंवा विकासामध्ये पैसे आपण कर्ज घेऊन लावतो, कर्ज आणतो आपण रोज, कारण की रोज राज्यावर कर्जाचा बोजा चाललेला आहे. तुम्ही एक ड्राईव्ह केला तर तुम्हाला 1 लाख कोटीच्या वर तुम्हाला पैसे या स्टॅम्प ड्युटी ज्यांनी लपवून ठेवलेली आहे. मग तुम्ही योजना आणता की बाबा आम्ही ही योजना या काळापर्यंत ठेवली, ज्याला भरायचं असेल त्यांनी भरा. तिला काय योजनेचं नाव राहतं आपलं? नाही, त्याला ही स्टॅम्प ड्युटी भरायला एक योजना काढतात हे लोक. आणि एकदा नाही 3दा आपण राज्यात काढली, आताही पुन्हा काढतील ती. आणि मग सांगतो ते आहेत पेपर माझ्याजवळ, ते आपण याच्या अंतिम आठवड्यामध्ये बोलणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो की ती योजना काढतात आणि मग योजनेमध्ये त्याला नाममात्र या उद्योजकांकडून आपण पैसे भरून घेतो आणि त्याला त्याच्यातून फ्री करतो. आज मी मगाशी म्हणालो की ड्राईव्ह केलात तुम्ही तर लाखो कोटी रुपये आपल्याला राज्याच्या महसुलामध्ये येऊ शकतात. इतके पैसे या लोकांकडे पडलेल्या उद्योजकांकडे, पण शेतकऱ्यांकडे राहिले तर शेतकऱ्यांना आपण त्याच्यामधून सोडत नाही. वेळाला तर त्याच्या घराचा लिलाव करतो, त्याचे भांडेगुंडे काढतो. अशी परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राज्य करतो, माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला धक्का लागला तर मी हात कलम करेल, ही भूमिका शिवाजी महाराजांनी मांडली. पण याच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला पिळलं जातं, लुटलं जातं. ही एक गंभीर बाब या निमित्तानं मला शासनाच्या लक्षात आणून द्यायचं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय कायदे आणता येईल आणि काय याच्यामध्ये सुधारणा करता येईल त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपण मांडली पाहिजे, हे आवर्जून मी या ठिकाणी सांगतो आहे. दुसरं, विदर्भ प्रदेश कुळ वहिवाट अधिनियमाचं कलम 89 मध्ये पोट कलम मधील दुसऱ्या परंतुकानंतर पुढील परंतुके समाविष्ट करण्यात येतील. आपण इथंही पाहिलं, आता विदर्भ हे राज्य जे आहे, कारण की एकीकडे आपण हैदराबाद कुळवाई वाट व शेतजमीन अधिनियम 1950च्या सुधारणा आणतोय. एकीकडे विदर्भामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की छोटे छोटे शेतकरी आहेत, त्यांना आपल्याला कसं सुरक्षित करता येईल याच्यावरचं त्यांनी आम्हाला प्रास्ताविकमध्ये सांगितलं होतं. पण मला या निमित्ताने एक गोष्ट सांगायची आहे की आपण हे सगळे सुधार करत असताना सगळ्याच सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली की आपण जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढून हे शासनाकडे आपण आणतोय.
एकीकडे विकेंद्रीकरण आणि एकीकडे आपण हे सगळे अधिकार शासनाकडे घेतो आहे, तर कुठल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना चुकीचं त्याच्या जमिनी ताब्यात घेतल्या, काय कायदा दुरुस्त करण्याची गरज आपल्याला पडली, एक आपल्याला अधिकार घेण्याचे आपल्याला काय गरज पडली, या सगळ्याची माहिती आपल्याला या निमित्तानं दिली पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगतोय. आणि मला असं वाटतं की या बिलामध्ये जे काही संशय सन्माननीय सदस्यांच्या मनामध्ये इथं सगळ्यांनी सत्ता आणि आम्ही पण मांडलेले आहेत, त्यामुळे आपण याचं स्पष्टीकरण द्यावं आणि मगच या बिलाला त्या पद्धतीची मान्यता द्यावी. नाहीतर याला मला असं वाटतं की विधिमंडळाच्या समितीकडे देऊन एवढ्या घाई गर्दीमध्ये हे बिल पारित या ठिकाणी न करता याला पुढच्या अधिवेशनापर्यंत जावं, कारण की याला समितीकडे आपण पाठवली तर याच्यावरची चर्चा होईल आणि त्या पद्धतीचं हे बिल शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला करता येईल अशी मी सूचना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.